नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मृत्यूचे अतींद्रिय विज्ञान या मालिकेतला 6वा भाग आज आपण विचारात घेतो आहोत. गेल्या भागामध्ये आपण मृत्यूनंतर जीवाचा प्रवास कसा होतो ते समजावून घेतलं. त्याची एक सर्वसाधारण रूपरेषा आपण समजावून घेतली. आता आजचा भाग आणि त्याच्या पुढचा भाग या 2 भागांमध्ये आपण तोच विचार अधिक तपशिलात करणार आहोत आणि 2 भागामध्ये त्याची मांडणी अशा रीतीने करणार आहोत की आजच्या भागामध्ये आज आपण सामान्य माणूस जो आहे त्याचा मृत्यूनंतरचा जीवन प्रवास कसा होतो हे समजावून घेणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला प्रगत जी व्यक्ती आहे, प्रगत म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या जी व्यक्ती प्रगत आहे तिचा मृत्यूनंतरचा प्रवास कसा होतो हे समजावून घेऊया. तेव्हा मागच्या भागाची थोडीशी उजळणी करताना आपण आठवून पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की बघा, आपण मागच्या वेळेला असं पाहिलेलं होतं की व्यक्ती जेव्हा मृत पावते, जेव्हा तिचा मृत्यू होतो तेव्हा तिचं जे स्थूल शरीर आहे ते गळून पडलेलं असतं, पण तिच्यामध्ये सूक्ष्म शरीर, तिचं प्राणिक अस्तित्व, तिचं मानसिक अस्तित्व या सगळ्या गोष्टी तशाच्या तशा कायम शिल्लक असतात आणि त्या क्रमाक्रमाने एक एक करून मागे पडत जातात. हे आपण पाहिलं होतं बघा. पहिल्यांदा गळून पडलं स्थूल शरीर, मग त्याच्यानंतर अगदी लगेचच म्हणजे काही तासांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये व्यक्तीच्या प्रगतीनुसार स्पिरिट ऑफ फॉर्म म्हणजे देहाकाराचं जे चैतन्य आहे तेही गळून पडतं. मग व्यक्तीचा पुढच्या लोकामध्ये प्रवास होतो. सूक्ष्म शरीर म्हणजे त्याच्याशी संबंधित असलेलं सटल फिजिकल वर्ल्ड, इथे त्या व्यक्तीचं काही काळ काम चालतं. त्याच्यानंतर सूक्ष्म शरीर पण गळून पडतं. मग ती व्यक्ती जोड लोक म्हणून जी संकल्पना आहे तिथे काही काळ थांबते किंवा तसं काही नसेल तर ती पुढे प्रगत होते. ती जाते प्राणाशी संबंधित लोकांमध्ये म्हणजे व्हायटल वर्ल्डमध्ये, प्राणिक जगत किंवा ज्याला आपल्या पारंपरिक परिभाषेमध्ये भवर लोक असं म्हटलं जातं, त्या लोकांमध्ये ती जाते. तिचं काही काम चालतं आणि त्याच्यानंतर ती मेंटल वर्ल्ड म्हणजे मानसिक जगतामध्ये प्रवेश करते आणि तो प्रवेश झाल्यानंतर मग हे सगळे जे कोश आहेत म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय कोश हे तिच्यामधनं गळून पडलेले असतात आणि तो जीव विश्रांती घेण्यासाठी आंतरात्मिक जगतामध्ये जाऊन पोचतो. तिथे तो विश्रांती देखील घेतो आणि पुढच्या जीवनाची तयारी पण करत असतो. या दोन्ही गोष्टी आंतरात्मिक जगतामध्ये केल्या जातात हे आपण पाहिलं. मृत्यूनंतरच्या जीवनाचा हा सगळा जो प्रवास आपण पाहिला ती एक प्रकारे रूपरेषा होती. पण म्हणून प्रत्येकाचा प्रवास अगदी एकसारखाच असतो का? तर तसा तो असत नाही. म्हणजे काय म्हणायचं नेमकं लक्षात घेऊया की जसं अगदी इथल्या पृथ्वीवरच्या जीवनामध्ये एक सर्वसामान्य रूपरेषा ठरलेली असते, म्हणजे जन्म आहे, बालपण आहे, नंतर पौगंडावस्था आहे, तारुण्य आहे, मग प्रौढपण आहे, वार्धक्य आहे आणि मृत्यू आहे. ह्या जशा अवस्था असतात या सगळ्यामधनं प्रत्येक व्यक्ती कमी अधिक प्रमाणात जातच असते. पण म्हणून प्रत्येक व्यक्तीचं जीवन एकसारखं आहे का? तर नाही. प्रत्येक व्यक्तीचं जीवन वेगवेगळं आहे. अगदी त्याच पद्धतीने मृत्यूनंतरच्या जीवनाची ही एक सर्वसाधारण रूपरेषा असली तरी प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे स्वतंत्र आहे. तिचा प्रवास व्यक्तिगणिक वेगवेगळा म्हणजे पृथ्वीवर व्यक्तिगणिक जितके जीवनाचे नमुने आहेत, जितके प्रकार आहेत, अगदी तितकेच प्रकार या मृत्यूनंतरच्या जीवनातही असतात असं मदर श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे.
एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती नाही आणि त्यामुळे एका व्यक्तीसारखा दुसऱ्या व्यक्तीचा प्रवास नाही. प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा. पण त्यामध्येही आपण वर्गीकरण केलं की सामान्य व्यक्ती म्हणून जी आहे तिचा एक सर्वसाधारण जो काही प्रवास असतो तो साधारण सारखा आहे म्हणून त्याचा आपण एक वर्ग केला आणि ज्या आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत व्यक्ती आहेत त्यांचा आपण एक वेगळा विचार करणार आहोत. तर आता हे सामान्य आणि प्रगत हे ठरतं कशावरनं, तर तेही आपण विवेचनाच्या ओघात बघूया. तूर्तास आधी आपण हे लक्षात घेऊया की हे जे एवढे प्रवासाचे वेगवेगळे प्रकार दिसतात म्हणजे सामान्य आणि प्रगत एवढंच नाही, तर प्रत्येक व्यक्तीचा जो प्रवास वेगवेगळा होतो तो वेगवेगळा होण्याची कारणं कोणती आहेत, कोणत्या घटकावर हे अवलंबून असतं की एखाद्या व्यक्तीचा प्रवास कसा होईल, म्हणजे तो सुखकर होईल, त्रासदायक होईल, खूप दीर्घकालीन होईल का अगदी तो प्रवास चटकन पूर्ण होईल, हे कशावर ठरतं. मदननी असं सांगितलेलं आहे की हे 4 घटकांवर अवलंबून असतं. ते 4 घटक कोणते ते सुरुवातीला आपण समजावून घेऊया. बघा, बाह्य कारणांकडून आपण एक एक करून आंतरिक कारणाकडे वळूया. सर्वात पहिलं बाह्य कारण त्याचं की एक घटक त्यातला असा असतो की कंडिशन ऑफ डेथ, म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावली त्यावेळेला तिच्या आजूबाजूची परिस्थिती कशी होती. म्हणजे नातेवाईक जे आहेत ते त्या व्यक्तीविषयी सदिच्छा बाळगणारे आहेत का तिथे कोणीच उपस्थित नाहीये, एकाकी रीतीने अनाथ अशा पद्धतीने त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, याच्यावर पण हा प्रवास कसा होणार हे अवलंबून असतं. याचं कारण आपण मागच्या भागात समजावून घेतलं होतं. बघा की जर व्यक्तीला इथे पृथ्वी तलावर ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या सदिच्छा प्राप्त झालेल्या असतील तर त्या व्यक्तीला एक प्रकारे हा प्रवास करताना आसरा मिळतो आणि त्या व्यक्तीचा प्रवास अधिक सुखकर होतो. आणि तेच जर तसं नसेल तर मदननी म्हटलेलं आपल्याला आठवतंय, म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू एकाकी रीतीने झालेला आहे किंवा तिच्या मरणाची वार्ता कोणालाच कळलेली नाहीये आणि काहीच नाही, म्हणजे इथे पृथ्वी तलावर तिला काही सपोर्ट सिस्टीमच नाहीये, अशा वेळेला त्या व्यक्तीचा प्रवास हा खडतर असतो असं मदननी आपल्याला सांगितलेलं आठवत असेल. म्हणजे आपण पहिला मुद्दा विचारात घेतला तो म्हणजे मृत्यूच्या वेळची आजूबाजूची परिस्थिती काय आहे ती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या व्यक्तीचा, जाणारी जी व्यक्ती आहे तिची मरते समयीची काय वृत्ती होती, तिची मानस्थिती काय होती ह्याच्यावर पण अवलंबून आहे. उदाहरण घेऊया म्हणजे चटकन लक्षात येईल की एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केलेली असेल तर त्यावेळेला मरते समयी त्या व्यक्तीची मनस्थिती कशी असेल. अर्थातच ती निराश, हताश झालेली असणार, जीवनात काही अर्थ वाटत नाही असं वाटलेलं असणार आणि त्या मनोदशेत तिने तो प्रयत्न केलेला असणार. अर्थातच तिची मनस्थिती अत्यंत खराब अशा प्रकारची असल्यामुळे, अत्यंत वाईट अशी असल्यामुळे त्या व्यक्तीचा पुढचा प्रवासही अर्थातच खडतर होणार आहे, हे लक्षात घेऊया. आपण ह्याच्यावर एक स्वतंत्र भाग करणार आहोत, तेव्हा त्या बाबतीत तपशिलात बोलूया. आणि दुसरी व्यक्ती उदाहरणादाखल घेऊया आपण, ती अशी की जिने आयुष्यामध्ये तिचं जे ध्येय ठरवलेलं होतं ते ध्येय तिचं पूर्ण झालेलं आहे, अगदी तृप्त मनस्थितीमध्ये अशी ती व्यक्ती आहे, सुखी समाधानी आहे आणि अशा वेळेला ती प्राणत्याग करते आहे. अशा वेळेला त्या व्यक्तीची मनस्थिती चांगली आहे. अर्थातच त्या व्यक्तीचा पुढचा प्रवास हा सुखकर व्हायला त्याचा उपयोग होईल. किंवा मदननी आणखीन असंही म्हटलेलं आहे की मरते समयी जर व्यक्तीच्या मनामध्ये ईश्वर विषयक उत्कट अभिप्सा असेल आणि ईश्वर प्राप्ती व्हावी अशा किंवा ईश्वरी कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे अशीच जर तिची मरते समयीची अभिप्सा असेल तर त्याला सुयोग्य अशी परिस्थिती पुढच्या जन्मामध्ये तयार केली जाते
असं मदननी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण पाहिलं बाह्य परिस्थिती कशी आहे, आता आपण पाहिलं त्या व्यक्तीची मनस्थिती कशी आहे मर्तिक समयीची. तिसरा महत्त्वाचा घटक आहे डिग्री ऑफ डेव्हलपमेंट. म्हणजे इथे असताना, या पृथ्वी तलावर असताना त्या व्यक्तीचा शारीरिक, प्राणिक, मानसिक, आध्यात्मिक विकास कसा झालेला आहे, या सगळ्यावरती त्या व्यक्तीचा प्रवास पुढे कसा होणार हे अवलंबून असतं. आणि ते कसं बदलतं, कसं कमी जास्त होतं, हे आपल्याला आत्ताच्या विवेचनामध्ये समजून जाणार आहे. आणि चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे हे जे सगळे मन, प्राण, शरीर घटक आहेत किंवा व्यक्तिमत्वाचे अनेकानेक जे घटक आहेत, त्या सगळ्या घटकांची सायकिक बिईंग भोवती म्हणजे चैत्य पुरुषाभोवती किंवा अंतरात्मा असं ज्याला म्हटलं जातं, चटकन समजावं म्हणून अंतरात्मा हा शब्द, पण खरं अगदी नेमकेपणाने सांगायचं झालं तर चैत्य पुरुष ही संज्ञा अतिशय योग्य आहे. तेव्हा चैत्य पुरुषाभोवती जर या व्यक्तित्वाची सगळी गुंफण झालेली असेल तर मग त्या व्यक्तीचा प्रवास वेगळ्या रीतीने होतो, तो अधिक सुखद अशा रीतीने होतो किंवा त्यामध्ये एक प्रकारचं स्वातंत्र्य त्या व्यक्तीला अनुभवायला मिळतं, हे आपल्या लक्षात येईल. तर आता ह्यातले जे 3 घटक पाहिले आपण, त्या 3 घटकांचा विचार आपण आजच्या भागात करणार आहोत. म्हणजे काय तर आजूबाजूची परिस्थिती कशी आहे त्या व्यक्तीची मरण्याच्या वेळी. दुसरा घटक होता तो म्हणजे त्या व्यक्तीची स्वतःची मनस्थिती कशी आहे. आणि तिसरा घटक होता तो म्हणजे शारीरिक, प्राणिक, मानसिक विकास, आध्यात्मिक विकास त्या व्यक्तीचा कसा झालेला आहे. हे 3 घटक प्रामुख्याने आज आपण विचारात घेऊया. आणि हा जो पुढचा घटक आहे की चैत्य पुरुषाभोवती त्या व्यक्तित्वाचं एकीकरण झालेलं असणं म्हणजेच ती व्यक्ती प्रगत या सदरामध्ये मोडते, तेव्हा तो भाग मात्र आपण पुढच्या वेळेला विचारात घेऊया. तर आता आधी हे लक्षात घेऊया की मदननी असं म्हटलंय की शारीरिक, प्राणिक, मानसिक ही अंग जी आहेत व्यक्तित्वाची आपल्या, ती सगळी उन्नत असणं, तयार झालेली असणं आणि त्या सगळ्या घटकांचं चैत्य पुरुषाभोवती एकीकरण झालेलं असणं, ही गोष्ट अत्यंत दुर्मिळ आहे. अत्यंत दुर्मिळ म्हणजे किती दुर्मिळ आहे तर आपल्याला गीतेमधलं एक वचन माहिती आहे बघा, लाखामधून एखादा भजतो मज, असं भगवंत गीतेमध्ये म्हणतात. मदर असं सांगतायत की हे जे चैत्य पुरुषाभोवतीचं एकीकरण आहे हे इतकं दुर्मिळ आहे की 1 कोटी व्यक्तींमध्ये एखाद्या व्यक्तीचं हे असं एकीकरण झालेलं असतं. म्हणजे हे इतकं दुर्मिळ आहे. तर आता लक्षात घेऊया की तुम्ही आम्ही बहुसंख्य जण जे आहोत ते सामान्य व्यक्ती या सदरातच मोडतो आहोत. त्यामुळे आजचा भाग आपल्या दृष्टीने हा अधिक महत्त्वाचा असणार आहे. मग हा जो मृत्यूनंतरचा प्रवास आहे तो काहीसा बिकट असतो. तो का बरं, त्याचं काय कारण सांगितलंय बघा. The passage between death and the arrival at final rest in the psychic world is a most difficult and dangerous ordeal for the human being. म्हणजे समजून घेऊया, व्यक्तीने शरीर सोडलेलं आहे म्हणजे शरीराचा आधार तिला नाहीये आणि दुसऱ्या बाजूनी या अंतरात्मिक जगतामध्ये जी विसाव्याची स्थिती असते ती स्थिती अजून प्राप्त व्हायची आहे. त्या दरम्यानचा हा जो सगळा प्रवास आहे, या सगळ्या लोकांमधलाचा प्रवास, तो अतिशय कठीण असतो असं इथे म्हटलेलं आहे. का असं तर त्याचं पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, ही हॅज लेफ्ट द प्रोटेक्शन ऑफ द बॉडी अँड हॅज नॉट येट फाउंड द रेफ्यूज इन द सायकिक. त्यांनी शरीर सोडलेलं असतं पण अजून त्याला सायकिक वर्ल्डमध्ये आसरा मिळालेला नसतो. हे वर्णन वाचताना माझ्या डोळ्यासमोर एक चित्र आलं. कदाचित आपल्याला इथे समजून घ्यायला उपयोगी पडेल म्हणून तुमच्या समोर मांडते. सर्कसीमध्ये
उंच झुल्यावरचे खेळ केले जातात बघा. त्यामध्ये ती कसरत करणारी व्यक्ती एका झोपाळ्यावरनं दांडीला तिने धरलेलं असतं, ती दांडी तिने सोडलेली असते, हवेत असते आणि मग दुसऱ्या बाजूच्या झुल्याची दांडी ती पकडत असते. तर ह्या झोपाळ्यावरचे पाय सोडलेले आहे आणि दुसऱ्या झोपाळ्याची जी दांडी आहे ती दांडी हाताला लागायची आहे. अशा मधल्या स्थितीत त्या व्यक्तीची जी स्थिती असते, जी अवस्था असते, म्हणजे खाली पडलं तर कपाळ मोक्ष, अशा प्रकारची ह्या जीवाची स्थिती असते आणि म्हणून तो प्रवास हा बिकट असतो. आणि दुसरं, ती व्यक्ती स्वतःचा जो गेला जन्म आहे, गेला जन्म म्हणजे या पृथ्वी तलावरचा तिचा जो जन्म होता, म्हणजे ज्या जीवनातनं ती आता वर आलेली आहे त्या जीवनातलं बॅगेज तिच्या सोबत असतं. म्हणजे काय, उदाहरणार्थ तिच्या इच्छा वासना असतात, आकांक्षा असतात, तिच्या काही गरजा असतात किंवा आकर्षण प्रतिकर्षणाचे काही विषय असतात, हेवे दावे रागलोभ या गोष्टी असतात, कोणाविषयी प्रचंड तिरस्कार असतो किंवा काही गोष्टी योजना तिने आखलेल्या असतात पण त्या योजना पूर्णत्वाला गेलेल्या नसतात, किंवा काही प्रोजेक्टवर काम चालू असतं पण त्या स्कीम्स प्रॉब्लेमॅटिक म्हणून तशाच रेंगाळत राहिलेल्या असतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तिला भेडसावत असतात आणि हे मरणानंतर सुद्धा ते सगळं, हे जे मानसिक बॅगेज आहे ते तिच्याबरोबर कायम राहतं आणि ते एक प्रकारे तिला बंधनात पाडतं. बेड्या घातल्यासारखी तिची ती स्थिती असते. आणि केवळ स्वतःच्याच सगळ्या या गोष्टींचं तिला बंधन पडतं असं नाही, तर तिच्यानंतर मागे राहिलेली जी मंडळी आहेत, मग त्या मंडळींची जबाबदारी, त्याचं ओझं किंवा त्या मंडळींकडून तिला मिळणारा प्रतिसाद, म्हणजे ते नुसते दुःखच करत बसलेत, त्यातनं बाहेरच ते पडू शकत नाहीयेत का ते सदिच्छापूर्ण रीतीने या व्यक्तीला निरोप देत आहेत, या सगळ्यावरती त्या जीवाचा प्रवास कसा होणार हेही अवलंबून असतं. आणि चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे आपण मागच्या भागात पाहिलेलं आहे की जेव्हा त्या व्यक्तीचा भंवरलोकामध्ये प्रवास चालू असतो तेव्हा तिथे असणारे जे जीव आहेत ते या व्यक्तीला कसे सामोरे जात आहेत याच्यावर देखील हा सगळा प्रवास अवलंबून असतो. आणि म्हणून मदरनी असं म्हटलंय, वन्स आउटसाइड द बॉडी, एकदा जीव हे शरीराचं मजबूत जे संरक्षक कवच आहे ते संरक्षक कवच ओलांडून माणूस बाहेर पडला त्यातनं, वन्स आउटसाइड द बॉडी देर इज एव्हरी डेंजर फॉर द इंडिव्हिज्युअल टू गो ॲस्ट्रे अँड बी हर्ट. तो दुखावला जाण्याची किंवा इतस्ततः सैरवैर भटकण्याची शक्यता असते, अनलेस ही इज गायडेड अँड प्रोटेक्टेड बाय अ गार्डियन एंजल. या प्रवासामध्ये या व्यक्तीला कोणाचं जर मार्गदर्शन मिळालं नाही किंवा जर कोणाचं सहाय्य, कोणाचं संरक्षण मिळालं नाही तर मग त्या व्यक्तीचा प्रवास बिकट असतो, हे इथे त्यांनी सांगितलेलं आहे. If one has, however, within oneself an ardent and sincere and unflickering flame, one can go through more or less easily and unscathed, but that is rare. पण एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जर ईश्वरविषयक अभिप्सेची ज्योत प्रज्वलित झालेली असेल, ती अविचलपणाने तेवत असेल, तर मग अशा व्यक्तीचा प्रवास मात्र सुखकर होतो, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. पण अर्थातच आपण म्हटलं त्याप्रमाणे ही गोष्ट अतिशय दुर्मिळ असते. मग आता आपण हे तर समजावून घेतलं की हा प्रवास जो कमी जास्त वेगाने, कमी जास्त सुखकरपणाने होतो तो कोणत्या घटकांवर अवलंबून असतो आणि तो कष्टकर होण्याची कारणं काय, या दोन गोष्टी आत्ता प्रामुख्याने आपण समजावून घेतल्या. आता आपण हे समजावून घेऊया की मदरच्या परिभाषेमध्ये सामान्य कोणाला म्हणायचं आणि प्रगत कोणाला म्हणायचं, त्याची संकल्पना थोडीशी स्पष्ट करून घेऊया. आधी सामान्य व्यक्ती म्हणजे समजावून घेऊया. नॉर्मली
The elements of the human vehicle form a loose and unorganized aggregate mass round the psychic center. काय म्हटलंय बघा. आता इथे हा विषय समजावून घेण्यासाठी आपण एक नेहमीच्या व्यवहारातलं उदाहरण घेऊया. सामान्य व्यक्ती कशी असते तर तिची चैत्य पुरुषाभोवतीची गुंफण ही पक्की झालेली नसते. म्हणजे तिचं व्यक्तिमत्व हे अनऑर्गनाइज्ड असतं, असंघटित असं असतं. नुसतेच घटक असतात, एकत्रित असतात. आणि ते एकत्रित कशामुळे असतात तर हे जे शरीर आहे त्या शरीराच्या निमित्ताने ते सगळे घटक एकवटलेले असतात. पण त्यांच्यामध्ये कोणतीही सुसूत्रता नसते, कोणतीही व्यवस्था नसते. अशा प्रकारचं ते एक प्रकारचं जीवन असतं. हे समजण्यासाठी आपण दोन गोष्टींचा उपयोग करणार आहोत. सामान्य माणसाची अवस्था ही काहीशी सीताफळासारखी असते. सीताफळ आपण जर पूर्ण पिकलेलं सीताफळ पाहिलं आणि त्याचे दोन भाग केले तर आतला भाग हा साधारण अशा प्रकारचा दिसतो बघा. चित्र फारसं योग्य नाहीये पण समजण्यासाठी लक्षात घेऊया की आतमध्ये असा एक गाभ्यासारखा कोंब असतो आणि त्याच्या भोवती अशा बिया आणि त्या बियांना चिकटून असलेला तो गर असा सगळा त्याची मांडणी असते. अर्थात ही मांडणी पुरेशी घट्ट नसते. पूर्ण पिकलेलं सीताफळ आपण विचारात घेतोय त्यामुळे त्या अशा सैल असतात, त्याची बांधणी सैल असते. फक्त मग ह्या ज्या एवढ्या सगळ्या त्या बिया असतात त्या कशाच्यामुळे एकवटलेल्या असतात, एकत्रित कशामुळे असतात तर त्याच्या भोवती जे कवच असतं त्या कवचामुळे त्या सगळ्या गोष्टी एकत्रित असतात. आणि ह्याच्या भोवती हा जो गाभाभूत घटक आहे त्याच्या भोवती मांडणी झाल्यासारखी दिसत असते पण त्याच्यामध्ये घट्टपणा नसतो. ठीक आहे. आपलं व्यक्तिमत्व, सामान्य माणसाचं व्यक्तिमत्व हे असंच असतं. म्हणजे खरं तर मध्यवर्ती घटक कोण आहे? चैत्य पुरुष. पण चैत्य पुरुष अंतरात्मा म्हणजे काय याची सामान्य माणसाला बिलकुलच काही जाणीव नसते. आणि सामान्य जीवनामध्ये मग इथे जी सगळी आपल्या व्यक्तिमत्वाची घडण झालेली आहे असं आपण म्हणतो ती कशाभोवती तर ती अहमभोवती ती घडण झालेली असते. आपण स्वतःला ओळखाच्या भागात हे पाहिलं होतं बघा की चैत्य पुरुष मागे असतो. दर्शनी भागामध्ये आपल्याला काय दिसतं? मी. तर या मी भोवती म्हणजे अहमभोवती ही सगळी घटक मंडळी एकवटलेली असतात. आणि ती एकवटतात ती कशामुळे तर ही शरीराची खोळ. बघा शब्दप्रयोग आपल्या भाषेत कसे केले जातात. ही शरीराची खोळ असते म्हणजे ते एक बाह्य असं कवच असल्यासारखं असतं आणि त्यामध्ये हे सगळे घटक सामावलेले असतात. अशी ही सैलसर मांडणी असते. ठीक आहे. व्हेन द सेंटर विड्रॉज, जेव्हा हे सेंटर शरीराच्या निमित्ताने हे एकवटलेले असतात, जेव्हा ते शरीर गळून पडतं, they too fall off automatically and are scattered into the universal storehouse of nature. जेव्हा ही शरीराची खोळ गळून पडते तेव्हा आतले सगळे घटक विस्कळीत होतात. आता इथे डोळ्यासमोर मी एक दुसरं उदाहरण याच्यासाठी सांगू इच्छिते कारण ते आपल्याला विवेचनाच्या ओघात पुढे पण उपयोगाला पडेल. की सीताफळाची बांधणी आपण लक्षात घेतली तर दुसरं एक उदाहरण बघा. शरीराची खोळ असं म्हणत असताना आपण भाजी मंडईमध्ये गेलेलो आहोत. पिशवीमध्ये आपण कांदे, बटाटे आणि पालेभाजी असं खरेदी केलेलं आहे. हे सगळं एकत्रित आहे. कशाच्यामुळे? कारण पिशवी आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, पिशवी जर बाजूला केली तर या घटकांचं काय होईल? कांदे एकीकडे जातील, बटाटे एकीकडे घरंगळतील आणि पालेभाजी दुसरीकडे. अशी जी स्थिती होईल अगदी तशीच स्थिती मृत्यूनंतर माणसामध्ये असलेल्या त्या घटकांची होते. म्हणजे हे घटक आपापल्या स्टोअर हाऊसमध्ये जाऊन पडतात.
युनिव्हर्सल स्टोअर हाऊस ऑफ नेचर असं मदननी त्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला हे लक्षात येईल की भूतलावर आपण पृथ्वी लोकात असतो तेव्हा आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे, ऐकून माहिती आहे की हे शरीर कशाने बनलेलं आहे. तर हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि म्हणून जेव्हा शरीर विसर्जित पावतं तेव्हा ते या पंचमहाभूतांमध्ये त्यातला एक एक घटक विसर्जित होतो, तो त्याच्यामध्ये जाऊन सामावतो, त्याचं वेगळं अस्तित्व शिल्लक राहत नाही. हे जसं शरीराच्या बाबतीत तसंच प्राणाच्या बाबतीत प्राणाचं द्रव्य आपल्याला दिसत नसलं तरी ते द्रव्य असतं, म्हणजे सबस्टन्स या अर्थाने द्रव्य, द्रव या अर्थाने द्रव्य नाही. तर त्याच्यामध्ये तो जो घटक आहे प्राणिक घटक, तो प्राणलोकामध्ये जिथे त्याचं ते स्वाभाविक निवासस्थान आहे तिथे जाऊन तो विसर्जित होतो. मनाचं द्रव्य मानसिक लोकामध्ये विसर्जित होतं. तेव्हा युनिव्हर्सल स्टोअर हाऊस ऑफ नेचर असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही झाली सामान्य व्यक्तीची स्थिती. आता प्रगत जीव त्याचं आपण समजावून घेऊया. Unless the psychic being is highly developed and has organized around itself as its instrument of self-expressions any of these elements म्हणजे मन प्राण शरीर, म्हणजे चैत्य पुरुषाभोवती मन प्राण शरीर या घटकांची बांधणी व्यवस्थितपणाने झालेली असणं म्हणजे प्रगत जीव. हे समजून घेण्यासाठी आपण दुसरी आकृती विचारात घेऊ. बघा, लसूण असते ना, लसणीचा कांदा साधारण असा असतो बघा. त्याच्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी एक अशी घट्ट अशी दांडी असते आणि त्याच्या भोवती ज्या पाकळ्या आहेत ती एक एक पाकळी सुव्यवस्थित रीतीने ती बांधली गेल्यासारखी असते. त्या पद्धतीने चैत्य पुरुष मध्यवर्ती स्थानी आणि त्याच्या भोवती मन प्राण शरीर यांची ती झालेली गुंफण असते. त्या सगळ्याचं मिळून एक एकसंध व्यक्तिमत्व तयार झालेलं असतं. ही झाली प्रगत जीवाची स्थिती. मग त्या जीवाचा प्रवास आपण पुढच्या भागात समजावून घेऊ. आता परत आपण एकदा सामान्य माणसाकडे वळूया. तर ही सामान्य माणसाची स्थिती कशी असते? वेगवेगळे भावावेग असतील, इच्छा वासना असतील, यांचं एक कडबोळं असल्यासारखं त्या व्यक्तीचं जीवन असतं. अ टेम्पररी ऑर्गॅनिक युनिटी कॉन्स्टिट्यूटेड बाय द कोहेजन अँड कोऑर्डिनेशन ऑफ बॉडीली फंक्शन्स. या शरीराची जी काही कार्य चालू असतात त्याच्यामुळे ती फक्त टेम्पररीली म्हणजे काही काळासाठी, म्हणजे व्यक्तीचं जीवन जेवढं असेल तेवढ्या काळासाठी ती एकत्र आल्यासारखी दिसतात. अँड वेन दिस फंक्शन सीज their pseudo unity also naturally comes to an end. शरीर गळून पडलं की त्याच्याबरोबर त्यांच्यामधलं जे दिसणारं एकत्व आहे ते खरंखुरं एकत्व नाहीये, कारण सुसंघटित रचना नाही झालेली, मग ते गळून पडतं. वेगवेगळ्या ठिकाणी घरंगळतं, जसे कांदे बटाटे वेगवेगळ्या दिशांनी गेले त्याप्रमाणे. द ऑर्डिनरी मास, त्या सामान्य जीवाची मरणोत्तर स्थिती कशी होते बघा. The ordinary mass of men are so closely identified with their bodies that nothing of them survives when the physical disintegrates. अगदीच सामान्य जो जीव आहे, ज्याचा काहीच आध्यात्मिक विकास झालेला नाही, असा सामान्य जीव हा शरीर हेच सगळं काही असं समजून चाललेला असतो. म्हणजे आहार निद्रा भय मैथून याच्या पलीकडे त्याचं काही जीवनच विकसित झालेलं नसतं. असा जो जीव आहे त्याच्या मरणानंतर काहीही शिल्लक राहत नाही, तो डिसइंटिग्रेट होतो. म्हणजे युनिव्हर्सल स्टोरेज ऑफ नेचरमध्ये त्याच्यामधली सगळीच घटक द्रव्य म्हणजे शरीराची, प्राणाची, मनाची सगळीच पूर्णपणे विसर्जित होऊन जातात. त्याचं स्वतंत्र असं अस्तित्वच काही शिल्लक राहत नाही. त्या व्यक्तीचं शरीर जसं विसर्जित होतं त्याचप्रमाणे प्राण आणि मन यातलं द्रव्य सुद्धा पूर्णपणे विसर्जित होऊन जातं. जणू काही एखादी जे पाण्याची वाफ जशी नाहीशी होते तशा पद्धतीने तिचं ते जीवन संपुष्टात येतं.
त्याचं पुढच्या जन्मामध्ये काही कॅरी फॉरवर्ड होत नाही. म्हणजे हे दोन्ही अर्थाने, चांगल्या अर्थाने आणि वाईट अर्थाने, कारण काही द्रव्य एकसंध झालेलंच नाहीये, ते नुसतं इतस्तता आहे आपलं, अशा प्रकारचं ते आहे. त्यामुळे चांगल्याही गोष्टी कॅरी फॉरवर्ड होत नाहीत किंवा वाईट गोष्टी पण कॅरी फॉरवर्ड होत नाहीत. नुसतंच ते प्राणिक स्तरावरचं जीवन आहे, प्राण्यासारखं, प्राणी सदृश असं ते जीवन आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचं जीवन एक प्रकारे फारसा काहीच उपयोग न होता नुसती जन्माला आली आणि मरण पावली असं ते जीवन असतं. त्या जीवनाचा फारसा विचार आत्ता आपण इथे करायची आवश्यकता नाही. आता आपण क्रमाक्रमाने, म्हणजे आधी अन्नमय कोश म्हणजे शरीर, सूक्ष्म शरीर, याचं काय होतं त्याचा विचार करूया. मग प्राणमय जीवन जगणारी जी व्यक्ती आहे तिच्या बाबतीत काय होतं त्याचा विचार करूया. आणि मग मनोमय जीवन जगणारी जी व्यक्ती आहे तिचं काय होतं त्याचा असा क्रमाक्रमाने थोडा विचार करूया. बघा मदरनी काय म्हटलंय. Once one has left his body, whether one is conscious or unconscious, whether one is developed or not, one always goes out in the same domain to begin with. Unless one is a yogi who can do what he likes with himself, but that is so rare a case that one can't consider it. All men, when they leave their body, are flung into a domain of lower vital which has nothing particularly pleasant about it. याचा बऱ्यापैकी विचार आपण मागच्या भागात केलेला आहे की मरण पावलेली प्रत्येक व्यक्ती ही व्हायटल वर्ल्डमध्ये जाते आणि तिथलं जीवन हे काही सुखकर असं जीवन म्हणता येत नाही. मग आता प्रत्येक व्यक्तीचा प्राणिक विकास हा वेगवेगळा झालेला आहे. प्राणिक विकास म्हणजे व्हायटल बीइंगचा विकास, तिच्यातलं जे प्राणिक अस्तित्व आहे. आपण स्वतःला ओळखामध्ये हे सगळं समजावून घेतलंय बघा की इच्छा वासना आहेत, राग लोभ आहेत, द्वेष मत्सर आहेत, किंवा कला आहेत, छंद आहेत, याही सगळ्या गोष्टी असतील. कुठल्या आवडीनिवडी आहेत, पसंती नापसंती आहेत, या सगळ्या गोष्टींचा समावेश हा प्रामुख्याने प्राणमय अस्तित्वामध्ये होतो. म्हणजे हे अशा प्रकारचं जीवन जगणारी जी व्यक्ती आहे ती प्राणमय प्रधान व्यक्ती आहे असं आपण म्हटलं होतं. आणि तिच्या बाबतीत आता मरणोत्तर स्थिती कशी असते, त्यांचं अस्तित्व हे डिझॉल्व्ह होऊन जातं. मगाशी ज्याचा उल्लेख केला आपण, लाईक अ व्हेपर ऑर अ लिक्विड, एखादं द्रव मोठ्या पाण्याच्या साठ्यामध्ये जसं मिसळून जावं तसे काही जीव हे मिसळून जातात. कशामध्ये? स्टोअर हाऊस ऑफ नेचर, त्याच्यामध्ये ते मिसळून जातात. दुसरे काही जे जीव आहेत त्यांच्या बाबतीत काय बघा. इफ यू हॅव हॅड अ व्हेरी स्ट्रॉंग पॅशन, जीवनभर काहीतरी एखादी पॅशन घेऊन एखादी व्यक्ती जगलेली असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला निसर्गाची खूप आवड असते किंवा वेगवेगळे देश पादाक्रांत करायचे, पाहायचे, अनुभवायचे, अशा पद्धतीचं काहीतरी पॅशनेट किंवा गिर्यारोहणाची आवड आहे. त्या पॅशन भोवती तिचं सगळं जर व्यक्तिमत्व पूर्ण आयुष्यभर ती व्यक्ती तशा रीतीने जगलेली असेल तर बघा, if you have had a very strong passion, if you were divided by fixed impulses, the vital being would break up into small pieces. म्हणजे एक मुख्य भाग त्या पॅशनचा आहे, पण बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा काहीशा अनेक घटकांमध्ये विभागलेल्या आहेत. असं जेव्हा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असतं, म्हणजे मुख्य आवड एका गोष्टीची, पण बाकी 100 वेगवेगळ्या प्रकारच्या आवडीनिवडी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. असं जर व्यक्तिमत्व असेल तर त्या व्यक्तीचा व्हायटल बीइंग हे मरणोत्तर वेगवेगळ्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ते विभागलं जातं आणि ते त्याच्या सदृश्य घटकांमध्ये जाऊन समाविष्ट होतं.
म्हणजे आता बघा, मगाचं जे पिशवीत कांदे बटाट्याचं उदाहरण आहे ते लक्षात घेतलं तर पिशवी नाही आहे आता आणि कांदे बटाटे मोकळे झाले. तर म्हणायला कांदा किंवा म्हणायला बटाटे, पण ते अनेक घटक आहेत ना त्याच्यामध्ये, म्हणजे अनेक बटाटे आहेत आणि प्रत्येक बटाट्याचं अस्तित्व स्वतंत्र आहे. त्याच पद्धतीने म्हणायला घटक आहे एक प्राण, पण त्या प्राणामध्ये एकाला गिर्यारोहण आवडतंय, त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या भागाला संगीत आवडतंय, तिसऱ्या भागाला अजून नृत्य आवडतंय, चौथा भाग माणसांमध्ये गुरफटून राहिलेला आहे, पाचवा भाग काहीतरी हेवेदाव्यांमध्ये गुरफटलेला आहे. हे जे असे वेगवेगळे घटक आहेत ते सगळे वेगवेगळे घटक त्यांचे तुकडे तुकडे होतात, कारण काही अंशी व्यक्तिमत्वाला संघटित रूप आलेलं आहे, काहीचं अस्तित्व आहे, अगदीच ते वाफेसारखं विलीन नाही होते. मग हे जे घटक आहे ते घटक तुकडे तुकडे होतात त्याचे, आणि हे जे तुकडे आहेत ते त्या त्या गोष्टीशी एकवटले जातात. म्हणजे आत्ता म्हटलं त्याप्रमाणे उदाहरणासाठी आपण हे समजावून घेतोय की एखाद्या व्यक्तीला संगीताची आवड आहे, तर त्या व्यक्तीमधला तो जो प्राणिक अंश आहे तो प्राणिक अंश अशाच प्रकारचे जे सगळे संगीताची रुची असणारे जे जीव मरणोत्तर जीवनामध्ये व्हायटल वर्ल्डमध्ये जगता आहे त्यांच्याशी ती जाऊन मिसळली जाईल आणि तो सगळा एकसंध असा एक पुंजका तयार होईल की तो जो घटक आहे तो घटक एकत्रित होईल. म्हणजे इथे पृथ्वी तलावर सुद्धा बघा, समविचारी किंवा सम आवड ज्यांची आहे ती मंडळी कशी एकत्रित होतात आणि मग त्यांचं काय चर्चा विचार विनिमय सुरू होतात, म्हणजे एक संघ असा एक समूह त्यांचा तयार होतो. अगदी त्याच पद्धतीने हे जे विखुरलेले घटक आहेत ते त्या त्या ठिकाणी जाऊन मिसळून जातात. आणि हा जो काही पुंजका तयार झालेला असतो, मदर म्हणतायत त्याचा असा एक निश्चित असा काही, म्हणजे मानवी आकृतीसारखा काही आकार असतो का, तर तो तसा आकार नसतो, अनिश्चित असा आकार, अनियमित असा तो आकार असतो, असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. कधी कधी मात्र हा जो काही पुंजका तयार झालेला असतो त्या पुंजक्याचं दृश्य रूप हे जी व्यक्ती मरण पावली तिच्यासारखं कधी कधी असतं, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणखीन एक प्रकार त्यांनी सांगितलाय तो असा, तो जो घटक निघून गेलेला आहे तो घटक स्वतःचं समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे स्वतःची जी काही इच्छा वासना असेल तिची पूर्ती करण्याचा तो प्रयत्न करत राहतो. इथे मदरनी एका कंजूष माणसाचं उदाहरण दिलेलं आहे आणि हे उदाहरण इतकं सार्वत्रिक आहे की बहुसंख्य जणांना याचा कदाचित अनुभव देखील आलेला असू शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती जर अत्यंत कंजूष असेल, तिचा पैशामध्ये जीव गुंतलेला असेल, भलेही त्या व्यक्तीने काबाड कष्ट करून अगदी एक एक पैसा गोळा करून करून ते पैसे जमा केलेले असतील, तर ती आसक्ती त्या पैशामध्ये तिची इतकी असते की ती व्यक्ती मरण पावल्यानंतर सुद्धा त्या पैशापासून बाजूला होऊ शकत नाही. आणि मग ती ते पैसे जिथे ठेवलेले असतात तिने त्याच्या भोवती घोटाळत राहते. आणि मग जर नंतर तिच्या मरणानंतर तिचे कोणी वारसदार असतील ते त्या पैशाचा उपयोग करू पाहतील तर ही व्यक्ती तिथनं प्राणिक जगतामधनं त्या पैशावर लक्ष ठेवून असते आणि जी व्यक्ती त्याचा उपयोग करू पाहते आहे त्या व्यक्तीला मग काहीतरी आजारपणच येईल, तिचा काहीतरी अपघातच होईल, जेणेकरून ती व्यक्ती म्हणजे पृथ्वीवरची व्यक्ती ते पैसे वापरू शकणार नाही अशी तिची अवस्था होऊन जाते. कारण त्या गेलेल्या व्यक्तीचा जीव तिथे अडकलेला असतो, ती त्याचं संरक्षण करत असते वरनं, हे पैसे कोणी वापरता कामा नयेत म्हणून. किंवा आणखीन त्यांनी हेही सांगितलंय की या प्राणिक जगतामध्ये लैंगिक भावनेने पछाडलेले पण काही जीव असतात आणि मग ते काय करतात, तर ते त्यांना ती इच्छा तर पूर्ण करायची आहे पण शरीर अस्तित्वात नाहीये, शरीर केव्हाच गळून पडलेलं आहे. अशा वेळेला ते जे जीव आहेत प्राणिक जगतातले ते जीव पृथ्वी तलावरच्या ज्या संवेदनशील व्यक्ती आहेत त्यांना
तशा प्रकारची कृती करायला उद्युक्त करतात आणि त्या व्यक्तींच्या माध्यमातून स्वतःचा उपभोग घेतात. तेव्हा ही जी गुलामी आहे ती अत्यंत वाईट गुलामी आहे असं मदरनी इथे म्हटलेलं आहे. किंवा आणखीन एक प्रकार म्हणजे सामान्य व्यक्ती बहुधा मुलं बाळं नातवंड यांच्यामध्ये गुंतून पडलेली असतात, त्यांचा जीव त्याच्यात अडकलेला असतो. मग मरणानंतर ह्या घटकाचं काय होतं? तर मदरनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्यातला तो जो प्राणिक अंश आहे की जो मुला नातवंडांमध्ये गुंतलेला आहे, त्यातनं ते बाहेर पडू शकत नाहीये, तो जो अंश आहे तो त्या मुलाबाळांमध्ये किंवा ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा जीव अडकलेला आहे त्या व्यक्तीमध्ये जाऊन मिसळून जातो. आणि त्या व्यक्तीचं पण कमी अधिक प्रमाणात गेलेल्या व्यक्तीवर प्रेम असल्यामुळे ते मिसळून जरी ते गेलं तरी त्या जिवंत व्यक्तीला त्याचा काही फारसा त्रास होत नाही, कारण त्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम असतं. तेव्हा असंही त्या गेलेल्या व्यक्तीच्या त्या अंशाची स्थिती असते. आणि आता आणखीन एक अजून वाईट म्हणावी अशी स्थिती म्हणजे मदर इथे वर्णन असं करतायत की प्रत्येक मनुष्यामध्ये अंतरात्मा किंवा चैत्यपुरुष असतोच, पण हे जे व्हायटल बीइंग्ज आहेत त्यांच्यामध्ये मात्र हा सायकिक बीइंग नसतो. आणि म्हणून ते अशा रीतीने या पृथ्वी तलावरच्या लोकांचा, आता मगाशी आपण सेक्सच्या बाबतीत पाहिलं की जे सेन्सिटिव्ह आहेत त्यांचा ते अशा रीतीने वापर करून घेतात, त्या कृतीपुरता त्यांचा तो वापर करून घेतात, नंतर तिथून निघून जातात ते. पण ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वासना तीव्र असेल, तो व्हायटल बीइंग जर अत्यंत आसक्त असेल तर त्याच्यामध्ये सायकिक बीइंग नाहीये आणि शरीर पण नाहीये. मग अशा स्थितीमध्ये त्या व्यक्ती इथे पृथ्वी तलावरच्या एखाद्या दुर्बल व्यक्तीला झपाटतात आणि स्वतःचं सगळं जे काही त्या व्यक्तीला भागवायचं आहे ते सगळं त्या दुर्बल व्यक्तीच्या माध्यमातनं भागवत राहतात. अशा प्रकारचं त्यांचं ते जीवन असतं. ज्या व्यक्तीला अशा रीतीने त्या जीवानी झपाटलेलं आहे ते जीवन कसं असेल आपल्याला कल्पना येऊ शकते. गुलामीच ही सगळी. म्हणून दुर्बलता नको, आपण खंबीर असलं पाहिजे. ते कशासाठी? असा आपला उपयोग इतर कुठल्या तरी जीवानी करून घ्यायचा हे किती वाईट असेल याची कल्पना करू शकतोय आपण. त्यामुळे ही दुर्बलता आपल्यामध्ये असता कामा नये. किंवा आसक्ती का नको? नुसतंच आपल्याला सांगितलं जातं की निरासक्त जीवन असावं, पण कशासाठी हे सगळं आपण समजावून जेव्हा घेतो तेव्हा कळतं की आसक्त व्यक्ती असेल तर तिची नंतर गेल्यानंतर काय दशा होते ते. त्यामुळे हे अशा प्रकारचं जीवन आपल्याला निश्चित नको आहे. अशा रीतीने हे जे सगळं व्हायटल बीइंग काय काय शक्यता आहेत त्या सगळ्या शक्यता आपण क्रमाक्रमाने एक 7-8 शक्यता आपण आत्ता इथे विचारात घेतल्या. मदर ह्या भवरलोकासंबंधी हे जे व्हायटल वर्ल्ड आहे हे ह्या सगळ्या प्रवासातलं सर्वात दुष्कर असं जगत आहे. त्या जगताविषयी काय सांगतायत बघूया थोडंसं. अगदी भौतिक वातावरणामध्ये देखील या पृथ्वीच्या वातावरणामध्ये असंख्य छोटे छोटे जीव असतात जे तुम्हाला दिसत नाहीत, कारण तुमची दृष्टी ही खूपच मर्यादित असते. हे जीव असे वातावरणात पण असतात पण आपल्याला ते दिसत नाहीत. ही एक प्रकारे आपल्याला चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर काय होईल बघा. पण ते मात्र तुमच्या वातावरणात इतस्ततः फिरत असतात. त्यातील काही चांगले सुद्धा असतात, इतर दुष्ट असतात. सामान्यतः प्राणिक अस्तित्वाच्या विघटनातून हे छोटे छोटे जीव तयार होतात. तुकडे तुकडे होतात ना त्या अस्तित्वाचे, ते जे तुकडे तुकडे झालेत त्याचे हे छोटे छोटे जीव तयार होतात. त्यांची पैदास होत राहते आणि त्यांचा एक असुखद असा पुंजकाच तयार होतो. त्यातील काही जण काही चांगल्या गोष्टीही करतात, पण तुलनेने ते प्रमाण कमी. या छोट्या जीवांचे, या छोट्या छोट्या क्षुद्र जीवांचे गट असतात आणि ते गट एकमेकांमध्ये
भांडतात, मारामाऱ्या करतात, हमरीतुमरीवर येतात, हे सगळं त्यांचं चालू असतं, जसं ते या जगतामध्ये चालू असतं त्याप्रमाणे. आणि बघा काय म्हटलंय, ते एकमेकांना मारू पाहत असतात, विनाश घडवून आणू पाहत असतात, आणि हेच रोगजंतूंचे उगमस्थान असते. त्या शक्ती विघटनकारी असतात, तेच सूक्ष्म जीवजंतू आणि रोगजंतूंचे मूळ असते. बऱ्याचशा रोगजंतूंच्या मागे ही दुरिच्छा असते, कारण त्याची ती वासना पूर्ण झालेली नाहीये ना. आपण समजावून घेऊया, त्याची सायकॉलॉजी समजावून घेतली तर ते असे जीव दुरिच्छाने का भरलेले असतात? त्यांच्या स्वतःच्या त्या अमुक प्रकारच्या वासना भागलेल्या नाहीयेत, तृप्त झालेल्या नाहीयेत, आणि त्यामुळे मला जर हे मिळत नाहीये तर ते दुसऱ्याला पण मिळता कामा नये, ही दुरिच्छा त्यांच्यामध्ये उदयाला आलेली असते. आणि म्हणून ते अशा प्रकारच्या काहीतरी रोगराई, अशा प्रकारच्या गोष्टी ते पसरवतात आणि त्याचा आनंद त्यांना मिळतो. मदरनी एवढंही सांगितलेलं आहे, सम ऑफ देम लाईक टू प्ले अगली लिटल ट्रिक्स. फजिती करायची आणि मग त्या फजितीतनं आनंद घ्यायचा, असं ते करतात. ते विकेड लिटल प्रँक्स त्यांना करायला आवडतात. अँड सो मोस्ट ऑफन इट इज दे हू आर बिहाइंड अन ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंटच्या पाठीमागे हे अशा प्रकारचे प्राणिक जीव कार्यरत असतात, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा एखादा अपघात होतो आणि त्या व्यक्तीला इजा पोचते, जखमी होते, ती रक्त व्हायला लागतं आणि ती व्यक्ती विव्हळत असते, हे सगळं जे काही दृश्य आहे ते खरं तर त्या व्यक्तीला किती त्रासदायक आहे, पण त्या त्रासाचा हे जीव आनंद घेत असतात, त्यात त्यांना मजा वाटते हे सगळं पाहताना. आणि म्हणून ते अशा रीतीने ॲक्सिडेंट्सच्या पाठीमागे असतात, असं मदरनी सांगितलेलं आहे. आता ह्या सगळ्यामध्ये प्रोटेक्शन काय, तर आपण मागे म्हटलं तसं की पृथ्वी तलावर त्या व्यक्तीचे जर नातेवाईक कोणी असतील, ते सदिच्छा बाळगत असतील, तर ह्या गेलेल्या जीवाला त्या व्हायटल वर्ल्डमधनं हा जो सगळा दुष्कर प्रवास आत्ता आपण समजावून घेतला, तो प्रवास करताना त्या व्यक्तीला इथे पृथ्वी तलावर असणाऱ्या त्याच्या नातेवाईक किंवा जे त्याच्याविषयी सदिच्छा बाळगतात त्याची मदत होते. आणि मदननी असं म्हटलेलं आहे की त्यातली एखादी व्यक्ती अशी असू शकते पृथ्वी तलावरच्या पैकी की जी काम अँड स्ट्रॉंग आहे. तर अशा व्यक्तीच्या आश्रयाला, म्हणजे जी कंपोज्ड अशा मनस्थितीत आहे, पुरेशी ती स्वतः स्वस्थचित्त आहे, तर अशा व्यक्तीच्या आश्रयाला हा जर गेलेला जीव आलेला असेल तर त्या गेलेल्या जीवाला तुमच्यापाशी जणू काही तुम्ही मायेचं पांघरून त्याच्यावर घालता आहात, अशा पद्धतीने त्या व्यक्तीला तुमच्यापाशी विसावा घेऊ द्या, त्या व्यक्तीला डिस्टर्ब करू नका, असं मदननी एका साधकाला सांगितलेलं आहे. मदननी त्याच्यासाठी काय जे कार्य केलं ते कार्य असं की बघा, पृथ्वी लोक ते आंतरात्मिक जगत, ह्या जगतामध्ये आणि पृथ्वी तलावर व्हायटलमधनं हा जो प्रवास व्हायचा आहे, त्या जगतामधनं प्रवास करताना त्रास होऊ नये म्हणून मदरनी एक रस्ता बांधण्याचं किंवा पूल बांधण्याचं काम केलं. हे आपण मागच्या वेळेला पाहिलं, ते थोडं मदरच्या शब्दात समजावून घेऊया. प्रत्येक रात्री एका ठराविक वेळी मी निव्वळ पार्थिव वातावरण, निव्वळ पार्थिव वातावरण म्हणजे आत्ता आपलं पृथ्वीवरचं वातावरण, आणि चैत्य वातावरण म्हणजे आंतरात्मिक जगत, यांच्या दरम्यान एक संरक्षक मार्ग बांधायचे कार्य करत असे. हा मार्ग प्राणिक प्रांतामधून जात असे. बघा मदर किती नेमकं वर्णन करतायत. इथून तो मार्ग सुरू झालाय, प्राणिक जगतामध्ये जाऊन आंतरात्मिक जगतामध्ये तो मार्ग जातो आहे. असा संरक्षक मार्ग बांधायचे कारण असे की इतरांना त्या असंरक्षित मार्गामधून जावे लागू नये, म्हणजे व्हायटल वर्ल्डचा हा जो सगळा त्रास आहे तो वाचावा म्हणून तो संरक्षक मार्ग मदर बांधत होत्या. पुढे काय म्हणतात बघा मदर, कारण जे सजग आहेत, जागृत आहेत, परंतु ज्यांना त्याचे ज्ञान नाही त्यांच्यासाठी हा मधला प्रांत मोठा अवघड असतो.
तेव्हा मी महिनोन्महिने हा मार्ग बांधत होते. मदर म्हणतायत की ज्यांना या सगळ्याची काहीशी कल्पना आहे, जे सजग आहेत की हा मृत्यूनंतर हे असं असं असतं, हे आता तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती झालंय की असं असं असतं. पण नुसतं माहिती असणं वेगळं आणि ज्ञान असणं वेगळं, अनुभव असणं वेगळं. आपल्याला आता माहिती झाली पण ज्ञान नाही झालेलं, आणि म्हणून अशा ज्या व्यक्ती आहेत यांची स्थिती अर्धवट असते. म्हणजे ज्यांना कशाचीच काही माहिती नाहीये त्या व्यक्तींना हे पुढे अशा प्रकारचं काही संकट आहे हे माहितीच नाहीये, त्यामुळे ते बिनदिक्कतपणाने पुढे प्रवास करत असतात. आणि जेव्हा तो प्रसंग समोर येतो तेव्हा मग जसं होईल तसं ते त्या प्रसंगाला सामोरे जातात आणि पुढे जातात. ही अगदी सामान्य लोकांची स्थिती. आणि जे प्रगत आहेत त्यांचा प्रवास तर अगदीच वेगळ्या रीतीने होतो, तो आपण पुढे समजावून घेऊया. मधले आपल्यासारखे जे लोक आहेत की ज्यांना हे माहिती आहे पण ज्ञान नाहीये, त्यांच्यासाठी हा मार्ग खडतर असू शकतो आणि त्यांना तो प्रवास तसा खडतर होऊ नये म्हणून मदरनी हे पूल बांधण्याचं काम केलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण निर्धास्त राहायला हरकत नाही, निश्चिंत राहायला हरकत नाही, कारण आपल्यासाठी हा मार्ग मदरनी तयार केलेला आहे. आपण त्याच्यावरनं सुखरूपपणाने अंतरात्मिक जगाकडे वाटचाल करू शकतो आहोत. ठीक आहे. म्हणजे बघा, आता शरीर प्रधान जीवन जगणाऱ्या सामान्य व्यक्तींचं जीवन आपण समजावून घेतलं. प्राणप्रधान जीवन जगणाऱ्या व्यक्तींची मृत्यूनंतरची स्थिती काय असते तेही आता आपण समजावून घेतलं. आणि आता जी मोजकी मंडळी आहेत की जी मानसिक जीवन जगत आहेत, मानसिक जीवन असं म्हणत असताना ज्यांच्या मनाचा विकास चांगल्या रीतीने झालेला आहे, जे बौद्धिक जीवन जगत आहेत, विचार आहेत, संकल्पना आहेत, तत्वज्ञान समजावून घेत आहेत, किंवा संगीतासारख्या कला, संगीत, नृत्य, गायन, वादन या सगळ्या कला यांचा परिपोष ज्यांच्या ठिकाणी झालेला आहे, अशा सगळ्या ज्या व्यक्ती आहेत किंवा साहित्यिक मंडळी आहेत, अशी सगळी जी व्यक्तिमत्व ज्यांचा मानसिक विकास पुरेसा झालेला असतो, अशा व्यक्तींची मरणोत्तर स्थिती काय असते ते आता आपण समजावून घेऊया. आधी आपण मेंटल पर्सनॅलिटी म्हणजे काय ते समजावून घेऊ. बघा, इन द ग्रेट मास ऑफ ह्युमन बीइंग्स द माइंड इज समथिंग फ्लुइड which has no organization of its own and therefore it is not a personality. बहुसंख्य माणसांमध्ये मन आहे, बुद्धी आहे, पण ती सुसंघटित नाहीये. म्हणजे अगदीच व्यावहारिक स्तरावरच्या गोष्टी करण्यासाठी ज्या काही मनाचा विकास झालेला असतो, म्हणजे रोजीरोटी मिळवण्यासाठी काहीतरी बुद्धी वापरावीच लागते, नाही असं नाही, पण ती काही विकसित बुद्धी असं म्हणता येत नाही, ती सुसंघटित नसते. अँड ॲज लॉंग ॲज द माइंड इज लाईक दॅट, फ्लुइड, अनऑर्गनाइज्ड, विथ नो कोहेसिव्ह लाईफ ऑफ इट्स ओन अँड विदाउट पर्सनॅलिटी, इट कॅनॉट सर्वाईव्ह. आपण मगाशी प्राणाच्या बाबतीत जसं पाहिलं तसंच अगदी मनाच्या बाबतीत समान, की ती जर सुसंघटित नसेल तर ती नुसती द्रवरूप असल्यासारखी असते, त्याला स्वतंत्र असं काही आकारच प्राप्त झालेला नसतो. पण ॲज सून ॲज द मेंटल बीइंग इज फॉर्म्ड, ऑर्गनाइज्ड, इंडिव्हिज्युअलाइज्ड अँड हॅज बिकम अ पर्सनॅलिटी, इट डज नॉट डिपेंड, इट no longer depends on the body for its existence and it therefore survives the body. जेव्हा मानसिक अस्तित्व अशा रीतीने पुरेसं सुसंघटित झालेलं असतं, त्यांनी व्यक्तिरूप धारण केलेलं असतं, तेव्हा मग ते देहावर अवलंबून असत नाही. म्हणजे देह जरी गळून पडलेला असेल तरी सुद्धा ते मानसिक अस्तित्व स्वतंत्र रूपाने शिल्लक राहतं. आणि याच्यासाठी मदरनी एका संगीतज्ञाचं उदाहरण दिलेलं आहे. बिथोवेन नावाचा तो पियानो वादक होता आणि अतिशय उन्नत अशा प्रकारचं त्याचं ते वादनाचं कौशल्य होतं. मदरनी ते खूप सविस्तर वर्णन केलेलं आहे सगळं.
बिथोवेन मरण पावल्यानंतर सुद्धा त्याच्या हातांमधलं ते पियानो वादनाचं जे कौशल्य आहे ते तसंच शिल्लक राहिलं होतं. आणि या पृथ्वी तलावर जो कोणी पियानो वादक अशा रीतीचा ग्रहणशील असेल त्याच्या ठिकाणी त्या बिथोवेनची ती वाद्यवादनाची कला त्याच्यामध्ये संक्रमित होत असे. असा अनुभव मदननी इथे सांगितलेला आहे. म्हणजे त्याला देहाची आवश्यकता नाही आहे, ते कुठल्या तरी देहाच्या माध्यमातून त्याची ती कला संक्रमित होते आहे असं तिथे त्याचं अस्तित्व असतं. आता आपण हे समजावून घेऊया की ज्या व्यक्तीचा पुरेसा मानसिक विकास झालेला नाहीये, म्हणजे फक्त रोजीरोटीपुरती जी काही व्यावहारिक बुद्धी वापरायला लागेल तेवढाच जिचा विकास झालाय, त्याच्या पलीकडे काही झालेला नाहीये विकास, त्या व्यक्तीचं मरणोत्तर जीवन कसं असतं बघूया. दिव्य जीवनमध्ये हा भाग आलेला आहे, तो आपण सेनापती बापटांनी जो अनुवाद केलाय तो आता इथे थोडासा वाचूया. मनशक्ती भरपूर साठवलेली नसेल, मनोविकास अपुरा झालेला असेल तर प्राणलोकाच्या पलीकडे जाणीव पुरस्सर जाणे मनुष्याला शक्य होत नाही. पृथ्वी तलावर मानसिक विकास झालेला नाहीये, त्यामुळे मरणोत्तर जीवनामध्ये या मेंटल वर्ल्डमध्ये म्हणजे मानसिक जगतामध्ये जाणीव पुरस्सर जाणं मनुष्याला शक्य होत नाही. प्राणलोकातूनच तो तडक खाली येईल. म्हणजे इथपर्यंत गेला, इथे जीवनामध्ये त्याला जे काही काम करायचं होतं ते त्याचं पूर्ण झालं, तो थेट इकडे खाली येईल. ठीक आहे. किंवा त्याला त्याचे प्राणलोकीय जीवन संपता संपता एक प्रकारची निद्रा येईल. आपले अनुभव आत्मसात करण्याची क्रिया या निद्रेत त्याच्याकडून केली जाईल आणि त्याचा नवा जन्म येईपर्यंत ही निद्राधिष्ठित पचन क्रिया होत राहील. म्हणजे एक तर तो जीव इथपर्यंत जाईल, इथे काम करेल आणि निद्रा घेण्यासाठी तो निघून जाईल. तिथे तो जीवनाचे अनुभव आत्मसात करेल आणि तडक खाली येईल. मनोलोक, आत्मलोक हे जे श्रेष्ठ लोक आहेत तेथे व्यक्तीने जाणीवपूर्वक राहण्यासाठी मनुष्याचा विशेष विकास झालेला असणे आवश्यक असते. या मनोलोकामध्ये जाण्यासाठी किंवा त्याच्याही पलीकडचे जे लोक आहेत, ज्याचा आत्ता आपण इथे निर्देश केलेला नाही, पण स्वतःला ओळखा मालिकेमध्ये आपण याचा पुष्कळ तपशीलवार प्रत्येक जगतासाठी एक एक भाग आपण विचारात घेतलेला आहे. ज्यांना त्यात रस आहे त्यांनी ते भाग जरूर जाऊन पाहावेत. मनाच्या पलीकडचा जो विकास आहे, म्हणजे उच्च मन आहे, प्रकाशित मन आहे, अधिमानस आहे, अतिमानस आहे, ही सगळी जगतं आहेत. अशा जगतांमध्ये जर व्यक्तीचा प्रवास व्हायचा असेल तर तो प्रवास, ती प्रगती त्या व्यक्तीची इथे या पृथ्वी तलावर असतानाच तेवढी प्रगती झालेली असली पाहिजे, तरच ती व्यक्ती त्या तेवढ्या उच्च जगतांपर्यंत जाऊन पोचू शकते मरणानंतर. आणखीन एक, आता अगदी प्रगत फार असं नाही म्हणता येणार, पण जिचं सायकिक जीवन जी व्यक्ती जगायला जिने सुरुवात केलेली आहे, म्हणजे काहीतरी अध्यात्माची गोडी निर्माण झालेली आहे, तशा प्रकारची काही साधना कमी अधिक प्रमाणामध्ये ती करते आहे, सदिच्छापूर्ण जीवन जगते आहे, निस्वार्थी जीवन जगते आहे, ही व्यक्ती काहीशी आंतरात्मिक जीवन जगते आहे असं म्हणता येईल. आणि मग तिच्या बाबतीत इथे सांगितलेलं आहे, द मोर इव्हॉल्व्ड द सायकिक इज, द नियरर इट इज टू कम्प्लीट मॅच्युरिटी, द ग्रेटर द टाइम बिटवीन द बर्थ्स. जर जीव खूपच प्रगत झालेला असेल तर मरणोत्तर जीवनामध्ये ती जास्त काळ राहते. या आंतरात्मिक जगतामध्ये तिचं वास्तव्य हे दीर्घ काळ राहतं. पण जर अगदीच सामान्य जीवन असेल, म्हणजे आपण शरीर प्रधान असं जीवन म्हटलं किंवा प्राणिक जीवनाच्या बाबतीत सुद्धा जर म्हटलं, तसं फारसं विकसित जीवन झालेलं नाहीये, तर ती व्यक्ती अगदी लगेच सुद्धा पुन्हा या पृथ्वी तलावर पुढचं जीवन जगण्यासाठी येते. कारण तिचं ते सगळं उपभोग घ्यायचे पूर्ण झालेले नसतात, ते घेण्यासाठी ती परत पृथ्वी तलावर येते. आता हे समजावून घेऊया
की मरणानंतर काय शिल्लक राहतं. आपण हे सगळं पाहिलं की हे सगळे जे घटक आहेत ते विखुरले जातात आणि मग आपण हा जो इथे जीवनानुभव घेतला त्याचं नेमकं काय होतं, त्याचा काही उपयोग होतो का नाही होत, समजावून घेऊया. द आउटर फॉर्म ओनली डिझॉल्व्स unless that too is made conscious and is organized round divine center. But the true mental, true vital, and even the true subtle physical persist. It is that which keeps all the impressions received in earthly life and builds the chain of karma. कर्मबंधन आपण असं ज्याला म्हणतो ते कशातनं निर्माण होतं, तर ते कर्मबंधन ह्या गोष्टींमधनं निर्माण होतं. काय शिल्लक राहतं, व्यक्तीने जे अनुभव घेतले जीवनातले चांगले वाईट ते कसे टिकून राहतात, तर बाकी बाह्यवर्ती घटक आहेत ते गळून पडले, पण तिची म्हणजे त्यातलं सार तत्व जे आहे ते मात्र सायकिक घेऊन पुढे पुढे जातो. आता इथे हे समजावून घेऊया. एक उदाहरण म्हणून लक्षात घ्या की आपल्याला प्रवास करायचा आहे, आपण खूप सामान बरोबर घेतलंय की हे असू दे ते असू दे लागेल प्रवासात म्हणून भरपूर सामान घेतलंय आणि विमानतळावर गेलो आणि विमानतळावर आपल्याला सांगण्यात येतं की नाही हे सामान जास्त आहे, एवढं घेता येणार नाही, इतकंच सामान तुम्हाला बरोबर नेता येईल. त्यावेळेला व्यक्ती काय करते, तर अनावश्यक गोष्टी आहेत त्यातनं ती बाजूला करते आणि अगदी प्रवासाला जे आवश्यक आहे तेवढंच नेमकं सामान ती व्यक्ती बरोबर ठेवते. हा जो जीवाचा प्रवास चाललेला आहे त्या प्रवासामध्ये सुद्धा अनावश्यक बॅगेज आहे ते बाजूला काढलं जातं आणि त्यातलं सार तत्व जे आहे ते ग्रहण करून सायकिक बीइंग ते बरोबर घेऊन जात असतो. उदाहरण समजावून घेऊया. म्हणजे समजा जर इथे एखाद्या व्यक्तीला जीवन जगत असताना असा अनुभव आलेला असेल की मी जेव्हा अडचणीत होते तेव्हा अनेक मित्रमंडळी माझे मदतीला धावून आले आणि त्या प्रसंगातून मी सही सलामत माझी सुटका झाली, तर त्या व्यक्तीच्या मनावर इम्प्रेशन काय राहिलंय, या सगळ्यातनं सार काय ती व्यक्ती घेते की लोकांच्या मदतीला लोक धावून येतात, आपल्या मदतीला लोक धावून येतात, एकमेकांशी चांगले संबंध ठेवणं हे महत्वाचं आहे, ही तिची धारणा कायम राहील. तपशिलाचा भाग गळून पडेल. ठीक आहे. दुसरी एखादी व्यक्ती असेल ती सगळ्यांचं धावून धावून सगळ्यांना मदतीला उपयोगी पडतेय, पण जेव्हा तिच्यावर वेळ येतेय तेव्हा तिच्या मदतीला कोणीही आलेलं नाहीये. ही व्यक्ती त्या जीवनानुभवाचं सार म्हणून काय तिच्या डोक्यात ठेवेल, तर तिच्या मनावर इम्प्रेशन असं होईल की कोणीही कोणाचं नसतं. बघा, दोन व्यक्तींचे जीवनानुभव परस्पर विरोधी आहे, पण तो त्या व्यक्तीचा अनुभव आहे आणि त्यामुळे त्यातलं सारतत्व तो जीव घेऊन पुढे प्रगत होईल. बाकी तपशिलाचा भाग म्हणजे कोण मदतीला आलं कोण नाही, किंवा कोणी इथे मदत केली किंवा कोणी नाही केली, हा सगळा भाग तपशिलाचा आहे, तो इररिलेव्हंट आहे पुढच्या जीवाच्या प्रवासाच्या दृष्टीने, ते लक्षात राहणार नाही. सारतत्व फक्त लक्षात राहील. आणि हे सारतत्व असं शरीराच्या बाबतीतलं, प्राणाच्या बाबतीतलं आणि मनाच्या बाबतीतलं, ट्रू मेंटल, ट्रू व्हायटल अँड इव्हन ट्रू सटल फिजिकल, हे ते लक्षात राहतं आणि त्याची मेमरी, त्याची आठवण घेऊन ते सगळं सायकिक पुढे चाललेला असतो. अजून उदाहरण याचं तपशिलात समजावून घेऊया. सटल फिजिकलच्या बाबतीत हे उदाहरण मदर श्री अरविंदांनी दिलेलं आहे. ते म्हणजे एका व्यक्तीला फाशीची शिक्षा झालेली होती आणि ती फाशीची शिक्षा होताना त्या व्यक्तीला काहीसा अधिक त्रास झालेला होता आणि त्याची जी खूण होती ती पुढच्या जन्मामध्ये सुद्धा व्यक्तीमध्ये कॅरी फॉरवर्ड झालेली होती, हे श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. तर हे जे काही आहे ते अदृश्य जगामध्ये जे काही चाललेलं आहे त्याची आठवण हा सायकिक बीइंग पुढे घेऊन कसा जात असतो त्याचं उदाहरण म्हणून हे लक्षात येईल.
मगाशी आपण मेंटल बिईंगच्या बाबतीत म्हणजे बिथोवनचं जे उदाहरण घेतलं त्याचं ते वाद्यवादनाचं कौशल्य पुढेही कायम टिकून राहिलं आणि मग इतरांच्या माध्यमातून ते संक्रमित होऊ शकतं ते आपण पाहिलं. व्हायटलच्या बाबतीत ट्रू व्हायटल म्हणजे चांगल्या गोष्टी व्हायटलच्या, जो सच्चा व्हायटल आहे की जो ईश्वरी कार्याला अनुकूल आहे असा जो आहे किंवा अगदी ईश्वरापर्यंत त्या व्यक्तीचा नाही प्रवास झालेला, मानसिक जीवन प्राणिक जीवनातच ती व्यक्ती वावरते आहे. एखाद्या योद्ध्याचं उदाहरण विचारात घ्या. पूर्ण आयुष्य त्यांनी योद्धा म्हणून तो जीवन जगलेला आहे. त्याच्यामध्ये उदात्तपणा आहे, उमदेपणा आहे, शौर्य आहे, देशभक्ती आहे. कुठल्याही प्रसंगाला निधड्या छातीने सामोरं जाण्याची त्याची तयारी आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी पुढच्या जन्मामध्ये सुद्धा त्या तशाच टिकून राहतील. पुढच्या जन्मामध्ये म्हणजे कुठे, तर त्या सायकिक बिईंग पाशी त्या टिकून राहतील. तो कुठे लढला, कोणत्या युद्धात लढला, तिथे त्याला विजय मिळाला का पराजय झाला, हे सगळं गैरलागू आहे. ते तपशिलाचा भाग आहे. तो गळून पडला. तो तेवढ्या जीवनापुरता फक्त होता, टेम्पररी भाग होता तो. पण ह्या ज्या क्वालिटीज त्यातनं त्याच्या निर्माण झालेल्या आहेत त्या सायकिक बिईंग बरोबर घेऊन जाणार आहे. मग पुढच्या जन्मात हीच सगळी गुणवैशिष्ट्य त्याची उपयोगी पडतील का, सांगता येत नाही. कदाचित पडतील सुद्धा किंवा नाही पडणार सुद्धा. उदाहरणार्थ जर तो योद्धा असलेला जो जीव होता तो पुढच्या जन्मात जर एंटरप्रेनर झाला, उद्योजक झाला, तर बघा ह्याच सगळ्या गुणवैशिष्ट्यांचा त्याला तिथे उपयोग होईल. म्हणजे धाडसीपणा आहे, बेधडकपणाने पुढे जाण्याची वृत्ती आहे, झुंजार वृत्ती आहे, जोखीम स्वीकारण्याची तयारी आहे, हे सगळं त्याला उपयोगी पडेल. ठीक आहे, ते कॅरी फॉरवर्ड केलं सायकिक बिईंगने. पण कल्पना करा की ती व्यक्ती पुढच्या जन्मात एंटरप्रेनर नाही झाली, दुसरंच काहीतरी, समजा नर्तक झाली, तर नर्तकाला ह्या सगळ्या काही गुणवैशिष्ट्यांची आवश्यकता नाही आहे. पण ते गुणवैशिष्ट्य त्या सायकिक बिईंग पाशी शिल्कित राहतील. ते पुढच्या जन्मात वापरले जाणार नाही. कदाचित ते त्याच्या अजून पुढच्या कुठल्या तरी जन्मात वापरले जातील. ही अशी निवड करणं आणि कुठला गुण कोणत्या जीवनासाठी उपयोगी आहे तो पुढे आणणं, हे सगळं जे काम आहे ते काम सायकिक बिईंग या आंतरात्मिक जगतामध्ये राहून करत असतो. अर्थात ही जी निवड आहे ही निवड आत्ता आपण जितक्या मेंटली समजावून घेतोय, मानसिकरित्या समजावून घेतोय आणि मग त्याच्यासाठी पुष्कळ काहीतरी सांगताना कसरत करतोय, तसं काही त्याला करावं लागत नाही. त्याच्यासाठी ते अगदी सहज साध्य असतं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर श्वासोश्वासाची क्रिया कशी चालते हे समजावून घ्यायचं झालं तर आपल्याला किती खटाटोप करायला लागेल. पण प्रत्यक्षामध्ये असं काहीही माहिती नसताना श्वास घेतला जातो आणि उच्छ्वास सोडला जातो, तो किती सहजतेने आपल्याला त्याची जाणीव सुद्धा नसते. इतकी सहजता त्याच्या सायकिक बिईंगच्या त्या कामामध्ये असते. म्हणून सायकिक वर्ल्डमध्ये तो राहून काय करतो, तर ह्या सगळ्या प्रवासामधून थकून भागून आलेला तो जीव आंतरात्मिक जगतामध्ये विश्रांती घेतो आणि पुढच्या जीवनामध्ये नेमकं काय उपयोगी पडणार आहे त्याचं आधीच्या जन्मातलं सारतत्व घेतो, त्याची व्यवस्था लावतो, त्याचा पुढच्या जीवनाच्या दृष्टीने उपयोग करून घेतो. हे सगळं सायकिक बिईंग आंतरात्मिक जगतामध्ये राहून करत असतो. सारांश रूपाने काय सांगितलंय, द सायकिक व्हेन इट डिपार्ट्स फ्रॉम द बॉडी शेडिंग इव्हन द मेंटल अँड व्हायटल ऑन इट्स वे टू इट्स रेस्टिंग प्लेस. सगळं सोडून दिलंय त्यांनी. मनाचं घटकद्रव्य, प्राणाचं घटकद्रव्य, त्यातला अनावश्यक तपशिलाचा भाग सगळा वगळला गेलाय. कॅरीज विथ इट द हार्ट ऑफ इट्स एक्सपिरियन्सेस. अनुभवातलं सार तत्व त्यांनी फक्त बरोबर ठेवलेलं असतं, नॉट द फिजिकल इव्हेंट्स. या पृथ्वी तलावर ज्या काही घटना घडल्या त्या घटनांचे तपशील विसरले जातात. नॉट द व्हायटल मुवमेंट्स. प्राणिक
गोष्टी पण विसरल्या जातात. म्हणजे आपण मगाशी पाहिलं भाव, भावना, इच्छा, वासना, त्यातल्या अनावश्यक सगळ्या गोष्टी पण मागे पडतात. म्हणजे तो कोणत्या युद्धात त्यांनी भाग घेतला होता, हे सगळे तपशील गळून पडले. नॉट द मेंटल बिल्डिंग्स, त्याच्या मानसिक रचना पण गळून पडतात, हेही समजावून घेऊया. एखादा शास्त्रज्ञ असेल तर त्या शास्त्रज्ञाचा पूर्ण विचार हा त्याच्या संशोधनाशी निगडीत चाललेला असतो. म्हणजे तो आपल्याबरोबर व्यवहारात जीवन जगताना दिसेल, पण त्याचं मन, त्याचं डोकं हे सगळं त्या संशोधनातच सातत्याने असतं. आणि त्याच्यासाठी तो त्याचं सगळं कदाचित सामाजिक जीवन आहे ते त्यांनी बाजूला ठेवलेलं असतं. तो आणि त्याचं काम असा ध्यास त्यांनी घेतलेला असतो. आणि मग विश्लेषण, अचूक विश्लेषण करणं, अगदी बारकाव्याने विचार करणं, हे सगळ्या त्याच्या ज्या क्वालिटीज तयार झालेल्या आहेत, कुठल्याही विषयाचा तपशिलात जाऊन अभ्यास करणं, तासनतास अभ्यास करणं, हे सगळ्या त्याच्या क्वालिटीज पुढच्या जीवनासाठी म्हणून त्याच्याबरोबर कॅरी फॉरवर्ड होतील. मग त्याने कोणत्या विषयावर संशोधन केलं होतं, तो कुठल्या युनिव्हर्सिटीत त्याच्यावर संशोधन करत होता वगैरे सगळा भाग तो ह्या जन्मापुरता आहे, तो निघून गेलेला असेल. नॉट द कपॅसिटीज ऑर कॅरेक्टर्स बट समथिंग इसेन्शियल दॅट इट गॅदर्ड फ्रॉम देम, व्हॉट माइट बी कॉल्ड द डिव्हाइन एलिमेंट फॉर द सेक ऑफ विच द रेस्ट एक्झिस्टेड. आणि ह्या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत, ह्या सगळी जी गुणवैशिष्ट्य आहेत, ते एक प्रकारे याच्या त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाचं सार म्हणून तो पुढे घेऊन जात असतो. आणि धिस इज द परमनंट ॲडिशन, इट इज दॅट हेल्प्स इन द ग्रोथ टुवर्ड द डिव्हाइन. आता बघा आपण पुन्हा कुठे आलो. हा सगळा जीवनाचा जो खटाटोप आहे तो कशासाठी, व्यक्तीचा अचेतनाकडून दिव्य चेतनेकडे जो प्रवास चाललेला आहे, त्या प्रवासामध्ये व्यक्ती प्रत्येक जन्मामध्ये हे असे काही सुवर्णकण गोळा करत जाते. आणि त्या सगळ्याचं एक असं सघन परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार होतं. आणि जेव्हा ते चैत्य पुरुष म्हणून असा जीव अगदी ठळकपणाने त्याचा चैत्य पुरुष अग्रभागी आलेला असतो, असं ती व्यक्ती जीवन जगते. दिव्य जीवनाकडे अशा व्यक्तीची मग वाटचाल होत राहते. या सगळ्यासाठी हे जीवन आणि अनेक जन्मांमधला आपला प्रवास आहे. कारण हा सगळा प्रवास एका जन्मात पूर्ण होणं केवळ अशक्य आहे. म्हणून मधले मधले हे मृत्यूरूपी थांबे आहेत, मृत्यूरूपी विसाव्याची ठिकाणं आहेत. मला वाटतंय सामान्य माणसाचा मरणोत्तर प्रवास कसा असतो हे या निमित्ताने आज आपल्याला पुरेसं तपशिलात माहिती झालेलं आहे. आपलं आत्ताचं जीवन सामान्य जीवन आहे म्हणून ते आपण सगळं समजावून घेतलं खरं, पण आपल्याला अजूनही हातामध्ये जो काही कालावधी शिल्लक असेल, मृत्यूचा क्षण येईपर्यंतचा प्रत्येक क्षण इथून पुढचा अनमोल आहे, असं लक्षात ठेवून जर आपण जीवन जाणीवपूर्वक जीवन जगू शकलो तर आपणच प्रगत जीवामध्ये उन्नत होऊ शकू. ही धारणा, हा विश्वास मनात बाळगायला हरकत नाही. आणि मग जर आपण अशा रीतीने प्रगत झालो तर मग त्या प्रगत जीवाचा प्रवास, मृत्यूनंतरचा प्रवास कसा असतो हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. ते आपल्यासाठी एक उद्दिष्ट असू शकेल की मला इथपर्यंत तरी प्रवास या जन्मामध्ये करायचा आहे, हे समजून घेण्यासाठी आपण पुढचा भाग अवश्य विचारात घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया. आज आत्ता इथेच थांबूया. धन्यवाद.